गणपती पोहायला. पाठी तुम्ही बघू शकता, मस्त थंडी आहे, जोरदार धुकं पसरले चारी बाजूला. सो गुड मॉर्निंग फ्रॉम डे 2 इन चिपळूण. तर मंडळी, रात्री खूप लेट झाला. आम्ही गोव्यावरून निघालो. तर रात्रीचा प्लॅन होता की आम्ही जाणार होतो गणपती पोहायला, बट रस्त्यामध्ये ट्रॅफिकसुद्धा होता आणि जागोजागी महाराष्ट्रात इलेक्शन्स असल्यामुळे चेकिंगसुद्धा चालू होती. तर 2-3 वेळा आमची गाडी चेक झाली, त्याच्यामुळे आम्हाला खूप लेट झाला आणि 7 वाजलेले. गणपती पोहायला रात्रीचा जाऊन तर काही फायदा नव्हता, तर प्लॅनमध्ये चेंजेस करण्यात आले. तर डायरेक्ट आता आम्ही आलेलो आहे माझ्या मित्राच्या गावी चिपळूणमध्ये. सकाळचे 6:30 वाजलेत आणि आता आम्ही चाललो आहे गणपती पोहायला. पाठी तुम्ही बघू शकता, मस्त थंडी आहे, जोरदार धुकं पसरलं आहे चारी बाजूला. आता सध्या आम्ही गावात आहे, त्याच्या चारी बाजूने एकदम धुकं पसरलेलं आहे. आणि आता आम्ही निघालो आहे गणपती पोहायला. तिथून आमचा प्लॅन असणार आहे आरेवारे बीच आणि गणपती पोहे, जो की कोकणची शान आहे, कोस्टल रोड. तर तिथून आम्ही गणपती पोहायला जाऊन दर्शन वगैरे घेऊन पुढे आरेवारे बीच करून बॅक टू मुंबई, म्हणजेच आपल्या घरी जाणार आहोत. तर बघूयात, आता घाई झाली आहे खूप, 6:30 झालेत सकाळी. चला डायरेक्ट आता भेटूया गाडीमध्ये, वे टू गणपती पोहे. चलो लेट्स गो. मित्रांनो, फायनली आता आपण आलो गणपती पोहायला. ही लाईन आहे पोह्याच्या मंदिराच्या चला या. आलेलो आहोत गणपती पोह्याच्या बीचवरती. आज संडे असल्यामुळे गर्दी दिसते. वेगवेगळ्या प्रकारच्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज देखील इथे केल्या जात आहेत. आज संडे आहे, त्याच्यामुळे खूप गर्दी आहे. जेट स्की, बंपर राईड, बांधणा राईड वगैरे, बोट राईड हे देखील केल्या जातात. हे तुम्ही बघू शकता. वेगवेगळ्या टाईपचे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज केल्या जातात. पॅरासेलिंग, बंपर, स्पीड बोट. जर कॉन्टॅक्ट करायचा असेल त्यानंतर आता आपण जाऊया आरेवारे बीच. मंडळी, फायनली आपण पोचलेलो आहे त्या प्लेसवर जी सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे, ती म्हणजे आरेवारे बीच. बॅक साईडला दिसत आहे तो आहे आरेवारे बीच. आणि हा जो टर्न आहे त्याच सोशल मीडियावरती खूप प्रसिद्धी झाली होती. बॅक साईडला आपण जातो.
तर मंडळी आता सध्या आपण आहे चिपळूण सिटीमध्ये. चिपळूण सिटीमध्ये आपल्या मित्राच्या एका साईटला आपण व्हिजिट करायला आलेलो आहे. तर बॅक साईडला तुम्ही बघू शकतात की आपल्या मित्राच्या साईटचं नाव आहे वास्तू डेव्हलपर, जिकडे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॅट्स उपलब्ध आहेत. तर मेन फॅसिलिटी इकडे आहे क्लब हाऊस, इंडोअर गेम्स, जॉगर्स ट्रॅक, लायब्ररी, लिफ्ट पॉवर बॅकअप, टेम्पल, रेन वॉटर हार्वेस्टिंग, 24 hours पाणी आहे इकडे, आणि मेन म्हणजे लहान मुलांना खेळण्यासाठी ब्युटिफुल गार्डन एरिया. तर एक्झॅक्टली या ऑफिसचा पत्ता आहे ॲट पोस्ट खेरडी, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. ह्याची जी साईट आहे मेन ती सती चिंचगरी चिपळूण कराड रोडवरती आहे. तर एक्झॅक्टली यांचे प्लॅन्स कसे आहेत तर स्टुडिओ 450 स्क्वेअर फूट 12,80,000 पासून स्टार्ट आहेत. 1 BHK 640 स्क्वेअर फूट 18 लाखापासून स्टार्ट आहेत. 2 BHK 810 स्क्वेअर फीट 22.5 लाखापासून स्टार्ट आहेत. आणि डुप्लेक्स 1200 स्क्वेअर फीटचा आहे, तो 37,45,000 ऑनवर्ड्स आहे. तर ह्याची जर बुकिंग करायची असेल तर बुकिंग कॉन्टॅक्ट नंबर्स दिलेले आहेत, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आपल्या चॅनलचं नाव सांगितलं तर तुम्हाला इकडे डिस्काउंट देखील भेटते. तर एक्झॅक्टली प्रॉपर्टी कशी आहे ते आपण आज जाऊन बघूयात. चला या माझ्यामध्ये. प्रॉपर्टी पूर्ण एन्व्हायरमेंट पीसफुल ह्याच्यात आहे. साईडला पूर्ण ग्रीनरी आहे. ह्या साईडला लेफ्ट साईडला नदी आहे, त्याच्याच बाजूला ही भव्य अशी प्रॉपर्टी आहे. हा एंट्रन्स आहे पूर्ण प्रॉपर्टीचा. आता सध्या थोडेफार लोक राहायला देखील आलेले आहेत. आणि गेटच्या आत एंट्रन्स केल्यावरती राईट साईडला तुम्हाला हे जे दिसत आहे ते आहे गणपतीचं मंदिर. आणि समोर जे आहे ते यांचं साईट ऑफिस आहे, जिकडे तुम्ही येऊन डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. तर ही जी पूर्ण बिल्डिंग आहे ती डुप्लेक्सची बिल्डिंग आहे. आणि समोर जी बिल्डिंग आहे तिथे 1 BHK 2 BHK आणि 1 RKची फ्लॅट्स आहेत. एक्झॅक्टली पूर्ण प्रॉपर्टी आपण इन डिटेल्समध्ये आतमध्ये जाऊन जाणून घेऊया. चला जाऊयात आत. मंडळी आता आपण बघूया डुप्लेक्सचे फ्लॅट्स. चला या. टोटल 4 माळ्याची ही बिल्डिंग आहे. लिफ्ट फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे या रूममध्ये. थोडेसे फ्लॅट्स बाकी आहेत. एका माळ्यावरती 5 फ्लॅट्स आहेत टोटल. हा हॉल आहे पूर्ण वेटिंग एरिया. या साईडला आहे किचन. या साईडला तुम्ही बघू शकता स्पेशियस बाल्कनी आहे. थोडं काम बाकी आहे. साइडला आहे स्पेशियस बाथरूम. इकडे वॉश बेसिन आणि इंडियन स्टाईल टॉयलेट. हॉलमध्ये बाल्कनी बघूया आपण. ही आहे हॉलमधली बाल्कनी. समोर असा जबरदस्त नजारा आहे. आता जाऊयात आपण डुप्लेक्सच्या वरच्या फ्लोअरवर. त्या साईडला रेलिंगचं काम बाकी आहे.
इकडे एक स्पेशियस एरिया आहे. वरती एक बेडरूम आहे. व्ह्यू बघू शकता तुम्ही. त्यानंतर अजून एक या साईडला एक मोठा बाल्कनी अटॅच बेडरूम आहे. जबरदस्त प्रॉपर्टी आहे. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचे असतील या डुप्लेक्ससाठी तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी कॉन्टॅक्ट नंबर देतो, त्यांना कॉन्टॅक्ट करून आपल्या चॅनलची इन्फॉर्मेशन देऊन तुम्ही रूम बुक करू शकता. आता आपण बघूयात 1 BHK 2 BHK आणि 1 RK या प्रॉपर्टीज. चलो लेट्स गो. तर मंडळी आता आपण बघूयात 1 BHK फ्लॅट्स. स्टार्टिंगला आल्यावरती तुम्हाला एक स्पेशियस हॉल दिसतो विथ अटॅच बाल्कनी. बाल्कनी छोटीशी आहे बट मस्त बाल्कनी आहे. समोरच दुसरे प्रॉपर्टीज आहेत. त्याचबरोबर या साईडला एक मोठा स्पेशियस किचन आहे, तो पण विथ अटॅच बाल्कनी. मोठी स्पेशियस बाल्कनी आहे. इकडे तुम्ही तुमचे वॉशिंग मशीन्स वगैरे लगेच जे आपले होमचे जे असतात तिकडे जो त्याचबरोबर इकडे टॉयलेट बाथरूम, हे देखील स्पेशियस बाथरूम. इंडियन स्टाईल नाही, इकडे वेस्टर्न स्टाईल टॉयलेट्स आहे. हे बेसिन आणि या साईडला आहे 1 BHKचा बेडरूम. मस्त प्रॉपर्टी आहे. या साईडला देखील तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचे असतील तर मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही डायरेक्ट डिस्क्रिप्शनमधल्या कॉन्टॅक्टवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपल्या चॅनलचं नाव सांगून तुम्ही कॉन्टॅक्टला कॉन्टॅक्ट करून तुम्हाला इथे भरघोस डिस्काउंट भेटेल. तर अशा या प्रॉपर्टीज आहेत वेरियस 1 BHK 1 RK 2 BHK स्टुडिओज आहेत. त्याचबरोबर डुप्लेक्स देखील आहेत. जर कोणाला या प्रॉपर्टीबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल खाली कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि या चिपळूण सिटीपासून जवळ असलेल्या प्रॉपर्टीचा लाभ घ्या. तर चला आता जाऊयात आपण. लेट्स गो. तर मंडळी गणपतीपुळे आणि आरेवारी बीचची सफर तुम्हाला कशी वाटली ही खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण चाललेलो आहोत बॅक टू मुंबई, म्हणजेच आपल्या घरी. या 4-5 दिवसात खूप मजा केली. ही सिरीज तुम्ही पूर्ण बघा. खाली पाठच्या व्हिडिओज बघितल्या नसतील त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक्स देतो, त्या चेक करा. आता जाऊयात आपण घरी बॅक टू मुंबई. मध्ये काही जर सिनेमॅटिक शॉट्स भेटले तर तुम्ही एन्जॉय करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त ही सिरीज शेअर करा. पुन्हा अशा सिरीज पाहायच्या असतील तर खाली कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया नवीन एक अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.